आता एक पत्रक काढलेलं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कोणताही झेंडा आणू नका म्हणून तो सांगितलंय. जे पहिल्या दिवशी मनसे अध्यक्षांनी सांगितलं त्याचे पत्रक आहे 5 तारखेचं, काय सांगितलं? निश्चित सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने सगळ्यांसाठी हे पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने सगळ्यांना विनंती केली आहे की 5 तारखेला येताना कोणी पक्षाचा बिल्ला, झेंडा, चिन्ह, मफलर, टी शर्ट, पक्षाचं नाव असलेलं हे कोणी त्याचा वापर करू नये, कारण हा शेवट मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे, हा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाहीये. त्या पद्धतीचे सूचना होत्या, त्या सूचनांच्या संदर्भातलं हे पत्रक काढलेलं. सर, खरं तर मीरा रोड मध्ये जे ते हिंदीच्या मुद्द्यावर वापस वाद झाला होता, आज मनसे विरोधात जे ते मीरा रोडचा जे व्यावसायिक आहे त्यांनी मीरा रोडची दुकानं बंद केलेली, त्या घटनेकडे कसं? मला असं वाटतं ही पूर्ण घटना पहिले आपण समजून घेतली पाहिजे की काय झाली. त्यावेळेला हिंदी सक्तीचा जेव्हा GR रद्द केला गेला त्यावेळेला मीरा भाईंदर मध्ये आमचे पदाधिकारी मिरवणूक काढत होते, विजयाचा जल्लोष करत होते. कोणतरी मला वाटतं 2-3 लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेले. तर त्या दुकानदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की क्या हुआ, आप क्यों काय हे कर रहे हो. त्यांनी सांगितलं की हिंदी भाषेची सक्ती जी होती तो GR रद्द केलाय म्हणून आमची विजयी मिरवणूक चालली आहे. तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड में मराठी काय चलती है या तो हिंदी चलती है. त्याच्यावरनं बाचाबाची झाली. तो अख्खा व्हिडिओ आहे. मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे. त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय. आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो. ही आमची पक्षाची भूमिका आहे. पुण्यात जे पण हे सगळं होत असताना मराठी भाषेसाठी मनसे ग्राउंडवरती एवढी चळवळ उभी करत असताना आता हिंदी भाषा शिकली आहे मीरारोडमध्ये, ते सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत, मनसेच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका. असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल. पुण्यात शिवसेना आणि भाजपचा भाग असलेले, पक्षाचा भाग असलेले लोक सुद्धा या आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका निभावताना भूमिका काय असेल? आमची भूमिका मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, ही आमची भूमिका. पुण्यात सुद्धा राज ठाकरेंबद्दलचे जे काही आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले होते त्याच्यानंतर मनसे आक्रमक झाले. पुण्यात सुद्धा सतत असे मनसे तुमच्या पक्षप्रमुखांवर आणि आमच्या पक्षप्रमुखांवर कोणी वाईट साईड जर प्रतिक्रिया देत असेल तर त्याचे प्रतिक्रिया येणारच, क्रियेला प्रतिक्रियाही होणारच. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर बाल कल्याण विभाग मंत्री जे ते म्हणतात की आम्ही खूप काही गोष्टी करतो, पण आज मुंबईची आकडेवारी आलेली आहे आणि मुंबईत सगळ्यात जास्त कुपोषित पालक आहेत असं समोर आलेलं होतं. मी अहवाल बघितला नाहीये, मी बघून त्याच्यात प्रतिक्रिया. थँक्यू.